हाय हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि खूप खूप धन्यवाद तुमचं माझ्या अं, ह्या जीवन कहाणीच्या संघर्षाच्या कहाणीला तुम्ही जे काय प्रेम देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता कालच्या पाठनुसार मी हा पुढचा पाठ चालू करते आता. तर लग्न झालं माझं. तिकडं मला त्यांनी नेलं आणि तिकडं नेल्यानंतर म्हणतात ना, ते नवलाईचे 9 दिवस असतात. नवीन नवीनच खूप चांगले राहतात सगळे, असं तसं. नवल्याचे 9 दिवस म्हणजे म्हणजे राहिले थोडेफार दिवस, महिना, दीड, 2 महिने चांगले राहिले सगळे. पण लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो. म्हणजे रात्रीचं गेलो, पोहोचलो आम्ही तिथे 10-11 वाजता. बरेच जायला वेळ झाला. इथूनच आम्ही 8-9 वाजता निघालो होतो, 8 वाजता काहीतरी. जाऊस तोपर्यंत आम्हाला 11-12 तरी वाजले असतील. मग दुसऱ्या दिवशीची सकाळ, मग ते काय लग्न झालं ते काय खेळतात गोपा बिपा काय काय. तर तिथले बरेचसे लोक, बायका वगैरे आल्या आणि म्हणायला लागल्या की पोरगी काय पळून आणली काय, एका रात्रीत लग्न केलं असं तसं. म्हणजे नेमकं काय त्यांचं प्रकरण होतं का, असं म्हणजे बरेच चर्चा व्हायला लागल्या तिथं. मग मी त्यांना विचारलं की बाबा हे असं का म्हणतात ते. तर म्हटले नाही, नाही का, अचानक लग्न केल्यामुळे त्यांना असं वाटतंय आपण कोणाला काही सांगितलं नाही, काय नाही. तर मग त्यांच्या मनामध्ये असं येते की त्यांनी पळून आणली एखादी मुलगी. पण म्हणे नाही, आम्ही सांगितलंय त्यांना की त्याच्याच मामाची पोरगी आहे, त्याच्याच मामाची पोरीबरोबर लग्न केलंय असं तसं. पण मला त्यावेळेस वाटायचं की नाही, म्हणजे नाही का, अचानक झालंच लग्न अचानक ना. त्याच्यामुळे वाटत असेल लोकांना पण की बाबा केलं अचानक किंवा काय. पण मला असं माहिती नव्हतं की तो इतका नालायक माणूस होता ना, की त्याच्या आधीच बरीचशी लपडी होती, बरंचसं काय काय होतं त्याचं. जिथं राहत होता तिथं बी त्याचं लपडं होतं. पण एवढं काही असं जास्त मनावर मी काही घेतलंच नाही. चला चला, जाऊ दे जाऊ दे, झालं काय असं चेष्टा मस्करी किंवा असं. ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यानुसार अनुषंगाने काय काय माणसं, जे आपण त्यानुसार बोलतो की बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी आतल्या काय माहिती नसतात, म्हणून लोक तसं बोलतात. म्हणून मी तसा त्यावेळेस विचार केला. आणि ते झाल्यानंतर त्याच्यानंतर मला वाटते 2-3 महिन्यानंतर तसं चाललं होतं व्यवस्थित. त्यांनी मग तिथून पुढं सगळ्या गोष्टी, खाणं पिणं माझं जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी केल्या, नाही असं नाही. पण 2-3 महिन्यानंतर आहे ना, त्याचं घरी यायला, तो पहिल्यांदा घरी 8-9, लईतले 9 वाजेपर्यंत घरी येत होता तो पहिला. आणि नंतर नंतर 1-2 महिन्यानंतर 10, 11, 12 असा यायचा घरी. आणि मग एक दिवशी तर काय झालं, 2 महिने, 2 का 2.5 महिने झाले होते लग्नाला. तेव्हा एक दिवशी त्यांनी काय केलं, एवढा पिऊन आला. आणि पिऊन आल्यानंतर त्याला काही सुधरणाच, काहीच होईना. त्याचे मित्र त्याला सोडवायला आले होते. तर मग तो गाडी घेऊन आला बाहेर. हॉर्न वाजवल्या, मग आम्ही सगळे बाहेर गेलो. माझी सासू, त्या आत्या होत्या, त्याची चुलत्या, आम्ही तिघी चौघी जणी बाहेर गेलो. तर त्याच्या मित्रांनी त्यांना इशारा केला की वहिनीला आतमध्ये पाठवा, म्हणून मग मी आतमध्ये गेलो. तो इतका पिलेला होता, त्याला चालता सुद्धा येत नव्हतं, एवढा पिलेला होता. म्हणजे ह्या लोकांना एवढं माहिती होतं, तरी पण ह्यांनी मला त्या टायमाला सांगितलं नाही. मग चालता पण येईना काय ना, ते मला म्हणले जा 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 रेश्मा, आतमध्ये जा, पाणी घेऊन ये म्हणे त्याला, नाही तर थांब 5 मिनिट आतमध्ये जा. म्हणून आतमध्ये मी गेले आणि त्यांनी बाहेरून कडी लावली मला. आणि मग मी आतमध्येच थांबले, म्हटलं काय झालंय नेमकं, काय माहिती. मग त्यांनी काय केलं, त्याला तिथंच बाहेर खॉट होती, असं म्हणजे पटांगण होते. तर आम्ही जिथं राहत होतो तिथं पटांगण, आणि साईडला ते जुन्या, म्हणजे नाही का, गावाच्या ठिकाणी ते कोप्या असं चुलीसाठी बघा, ती कोपी होती. त्या कोपीत त्याला त्यांनी तिथं नेऊन बसवलं. आणि बसवलं. मला वाटते 10-15 मिनिटं मी आवाज देत होते, म्हणले थांब थांब जरा बोलतोय आम्ही, थांब म्हणले असं मला. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, म्हणून मग मी बसले आतमध्येच. आतमध्ये बसल्यानंतर बाहेर त्याला इतक्या उलट्या होत होत्या, त्याचा आवाज बी यायचा उलट्या करण्याचा. मी तर 2 वेळा आवाज दिला, म्हणले काय नाही, खोकतोय म्हणे तो, खोकला येतोय त्याला. म्हणजे तो एवढा दारू पिलेला होता ना, की त्याला बोलता चालता पण नाही, त्याला ती सहन पण होत नव्हतं, तरी एवढी दारू पिलेला होता, त्याला उलट्या होत होत्या अक्षरशः. आणि मग मला त्या दिवशी, म्हणजे मला तो दिवस मला चांगला आठवतोय. 2-2.5 महिने झालते लग्नाला माझ्या. मला इतकं रडायला आलं, मला इतकं वाईट वाटत होतं की एकतर लग्न यांनी माझं व्यवस्थित केलं नाही, काहीच नाही. जे काय मला माझ्या माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या लग्नाच्या बाबतीत, म्हणजे एक सामान्य मुलगी किंवा कुणी पण असू द्या, मुलींच्या मनामध्ये एक लग्नाबद्दल एक चांगलं क्रेज असते की बाबा माझ्या लग्नात असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, मला मेहंदी काढायची, मला शालू असा घ्यायचा, मला मुंडवळ्या अशा बांधायच्या, किंवा काय बऱ्याचशा गोष्टी, मेकअप असा करायचा, खूप काही गोष्टी असतात. पण त्या
नंतर मला त्या दिवशी मला इतके आठवलं की बाबा मी काय केलं, काय करून बसले माझ्या आयुष्याचं, किंवा माझ्या आयुष्यात काय असं झालं, मी काय गुन्हा केला होता म्हणून मला ह्या गोष्टीची शिक्षा भेटली. की वडील पण दारू पित होते. म्हणजे वडिलांचं एवढं काही नव्हतं म्हणा, पण शेवटी आयुष्य मला ह्या माणसाबरोबर काढायचं होतं. तर मग ह्या माणसाबरोबर जर असंच जर आयुष्य असेल तर काय उपयोग आहे. मी रात्रभर म्हणजे तो तसा तिथं मग नंतर माझ्या म्हणजे नाही का आम्ही ज्या खोलीत झोपायचं तिथे तो झोपायला आलाच नाही. रात्री 12-1 वाजता नंतर मी झोपल्यानंतर त्यांनी कडी उघडली आणि मग नंतर तो 12-1-2च्या दरम्यान घरात झोपायला आला. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी मी काय केलं, मला हे खटकलं. मग मी त्यांना विचारलं काय झालं काय नाही, तुम्ही रात्री झोपायला नाही आले, म्हणजे किती वाजता आले मला सांगितलं नाही, बाहेरून कडी लावली. म्हणजे काय नाही, मला जरा ठसका आला होता, मी पान खाल्लं होतं म्हणे, त्याचा ठसका आलता मला म्हणून मी बाहेर थांबलो होतो. मला आला होता ठसका तर मला काय, मी काय तुम्हाला काय केलं असतं का म्हणे. म्हणले नाही नाही काय नाही, उशीर झालता खूप झोपायला म्हणून मग मी तुला आवाज दिला नाही वगैरे, असं बरंच काय काय कारण सांगितली त्यांनी मला. तर म्हटलं ठीक आहे चालतंय. मग मी काय केलं, ह्या गोष्टीचं म्हणजे हे फर्स्ट फर्स्ट टाइम माझ्या बाबतीत हे असं घडलं, यांनी फसवले. म्हणून मी ज्यांनी माझं लग्न ठरवलं ना, मी त्याला कॉल केला. म्हटलं मला त्यांना काकांना फोन करायचं, मला त्यांच्याशी बोलायचं. तर त्या दोन सासा मला म्हणल्या काय काम आहे तुझं. म्हटलं आहे माझं काम त्यांच्याजवळ, मला फोन करायचं, मला बोलायचं त्यांच्याशी. तर म्हटले कशाला काय बोलती, जाऊ दे, होत असतं कधी कधी. म्हटलं असं नाही, मला बोलायचं म्हणजे बोलायचं. मग मी त्यांना फोन केला, म्हटलं काका हे असं असं पिऊन आले. म्हटलं तुम्हाला माहिती होतं ना हे ड्रिंक करत होते, दारू पित होते, तुम्ही मला का सांगितलं नाही. म्हणले अरे आला असन त्याला टेन्शन कसलं काय, कामाचं लोड वगैरे असं म्हणून पिला असन, जाऊ दे घे समजून, एवढ्या वेळेस नाही प्यायचा परत तो. मग त्यांनी माझ्यासमोर त्याला म्हणजे नाही का एक काय म्हणतात ना ते, एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं, असं अशा पद्धतीत त्यांनी माझ्यासोबत तो खेळ खेळला तेवढ्या वेळात, तेवढ्या त्या टायमाला. तर मग मी तरी पण नाराजच होते, कारण मला मला निर्व्यसनीच नवरा पाहिजे होता. माझ्या आयुष्यात तेवढी एक इच्छा होती की मला निर्व्यसनी माझा नवरा असावा, की त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन वगैरे असं काही नसावं म्हणून. तर हे असं झालं. मला म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे. मग मी नंतर तो विषय थोडासा नाही का, थोडं लक्ष हे केलं, म्हटलं जाऊ दे, हे होत असतं कधी मधी. पण पुन्हा परत एकदा 8-10 दिवसांनी परत एकदा ते तसंच झालं. परत असं हे वारंवार व्हायला लागलं. मग नंतर नंतर त्यांच्यामध्येच त्यांच्या चुलत्या आहेत ना, त्या अशा नाही का म्हणजे ते झाकेड आलं करण्यासारखं ते करत होत्या मला. तो कधी कधी पिऊन आला ना, ते मला सांगत पण नसायच्या किंवा मला त्याच्याबरोबर बोलून देत नसायच्या. मग किंवा तो उशिरा यायचा घरी. मी लवकर झोपी जायचे नाही का, 9:30-10. तेव्हा काय एवढा मोबाईलचा क्रेज नव्हता, मोबाईल वगैरे नव्हते, एवढे होते पण ते छोटे रिलायन्सचे मोबाईल असायचे, त्याच्यामध्ये काय फक्त कॉलिंग येणं जाणं एवढंच असायचं, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण तिथून पुढं नंतर 1-1.5-2 वर्षानंतर मग त्याचं जो त्या ज्या क्षेत्रात तो काम करत होते, त्या मटक्याच्या धंद्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडं थोडं लॉस लॉस व्हायला लागलं. मग त्याचं काम कमी व्हायला लागलं, त्याला मग ते टेन्शन यायचं, मग तो दारू पिऊन यायचा, बडबड करायचा. पण त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे ते चुलते, त्यांच्या चुलत भाऊ वगैरे असायचे, त्याच्यामध्ये ते सगळं झाकून जायचं. मला एवढं काय हे नव्हतं, पण तरी पण मला त्या गोष्टीचा त्रास व्हायचा की बाबा हे असं का, की असं का करतोय हा माणूस माझ्या बरोबर, किंवा काय माझं काय चुकलं होतं. मी त्यांना विचारायचे, आत्या तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही मला का नाही सांगितलं आधी, ते पिऊन आले होते मग तुम्ही मला का सांगत नाही. म्हणले काय नाही, पेत असतो तू, प्याला असं म्हणे, काय होतं त्याला एखाद्या वेळेस असं तसं, म्हणजे हे अशा गोष्टी बऱ्याच वेळा म्हणायचे मला ते, की जाऊ दे पिऊ दे, काय होते ठीक आहे, असं तसं. मग एक दिवशी परत ज्या आम्ही, आणि त्यांच्याकडे राहायला घर सुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं. आम्ही रेंटच्या खोलीमध्ये राहायचो. 2 रूम होत्या फक्त. 2 रूम मध्ये आम्ही 10 माणसं राहिला. त्याच्यामध्ये ते बाकीचे सगळे बाहेर हे व्हायचे, बाहेर राहायचे. आणि मग आम्ही दोघं जण असायचो किचन मध्ये वगैरे झोपायला. आणि मग नंतर त्यांनी लग्न झाल्यानंतर वर्षांनी त्यांनी घर बांधायला काढलं. घर बांधलं वगैरे, घरबीर बांधलं मस्त, सगळं झालं. 4 खोल्यांचं घर बांधलं त्यांनी, 1.25 गुंठा का काहीतरी जागा होती त्यांची, त्याच्यात घर बांधलं त्यांनी. आणि घर बांधल्यानंतर मग आम्ही सगळे परत एकत्र म्हणजे एकत्रच राहत होतो तेव्हा पण. मग नंतर अचानक त्यांचं आणि त्यांच्या चुलत्याचं काय झालं ते मला एवढं नाही सांगता यायचं. त्यांच्यात पैशावरनं काहीतरी वाद झाले. मग ह्यांनी ज्यांच्या भरोश्यावर मी तिथं लग्न करून गेले होते, तेच मला त्याच्या भरोश्यावर सोडून गेले. त्यांनी तिथून खोली ती खाली केली आणि भाड्याच्या खोलीत राहायला गेले. ते दोघांचं काय
झालं की बाबा मी बांधलंय, तुम्ही बांधलंय, मी बांधलंय, तुम्ही काय पैसे नाही दिले, असं तसं बरंच काय काय झालं ते. मग त्याच्यानुसार ते तिकडे गेले राहायला. आणि तिथून पुढं मग माझा एकटीचा प्रवास त्याच्या बरोबरचा. मला हे बाकीचे असायचे म्हणून जरा हे वाटायचं, काय वाटत नव्हतं. पण नंतर एकटी जेव्हा मी त्याच्याबरोबर राहायला लागले, उलट एकटी आता नवरा बायको असल्यावर किती माणसाने एकमेकांना जीव लावला पाहिजे. मी तर मनापासून त्याला जीव लावायचे, सगळ्या गोष्टी सगळं त्याचं ऐकायचे. कधी कुठं वायफट गेले नाही, जातच नव्हते. मला तिथलं जेमतेम, मला जर सांग विचारलं तर मला जेमतेमच गोष्टी माहिती आहे तिथल्या नेवाशावरच्या. मी जास्त कधी कुठे गेले नाही. माझ्या बरोबर मला जर कुठं पार्लर मध्ये जरी जायचं असलं ना, तरी पण एक तर तो असायचा बरोबर, नाही तर त्याची चुलती किंवा त्याचा भाऊ, असं कोणी ना कोणीतरी माझ्या बरोबर असायचं. मला एकटीला त्यांनी कुठं कधी सोडलं नाही. मला कधी कुठे एकटीला फ्रीडम म्हणून जाऊन दिलं नाही. मला तिथं नेवाशामध्ये जेमतेम 2-3 गोष्टी किंवा 2-3 पार्लर किंवा दुकानं वगैरे असं 2-3च माहिती असेल. दुकानात तर काही जायचा विषयच नाही. दुकानात किराणा वगैरे सगळं स्वतः घेऊन यायचा, घरी सगळं करायचं. पण स्वतःहून असं बाहेर फ्रीडम मला कधी त्यांनी दिलं नाही. आणि एक दिवशी अशी गोष्ट झाली की फक्त एका क्षुल्लक कारणावरनं मी फक्त काय झालं, टीव्ही लावलेला होता त्यांनी. आणि टीव्ही लावलेला होता तर मी त्याला काय म्हणते, त्याला होम थिएटरचा नाही का, ते होम थिएटर वगैरे त्याचा लय त्याला हे होतं, गाणे जुने वगैरे ऐकायची त्याला लय शौक होता त्या गोष्टीचा. आणि एक दिवशी काय झालं मग, त्यांनी रात्रीची गाणी लावली मोठ्या आवाजात. मी तर म्हंटल, मी नाही का म्हंटल, जास्त मोठ्याने आवाज करू नका, मला ना झोप आली नाही का, म्हणजे रात्री 11-12च्या पुढं. आणि त्या 4 खोल्या होत्या ना, त्या सगळ्या रिकाम्याच होत्या. आम्ही फक्त 2 खोल्या, किचन आणि एक बेडरूम म्हणून अशा 2च खोल्या आम्ही युज करत होतो. बाकीच्या ज्या 2 खोल्या होत्या त्या सगळ्या अशा मोकळ्याच होत्या, जास्त काही हे नव्हतं. तर मग त्याच्यामध्ये आवाज खूप घुमायचा, मोठा आवाज व्हायचा, थोडा जरी केला तरी खूप मोठा व्हायचा. मग मी त्याला काय म्हंटल की बाबा तू आहे ना, त्याचा आवाज, तुम्ही थोडा आवाज कमी करा त्याचा. तर तो म्हटला नाही करणार मी कमी, ऐकावं लागेल तुला असंच. मग बडबड बडबड एक तर पिल्या. मग तिथून पुढे त्याचं ते नंतर नंतर आहे ना, पिणं पण खूप वाढलं. तो 8 दिवसातून एकदा प्यायचा, तर तो दररोजच पिऊन यायला लागला, दररोजच बडबड करायचा, हे करायचा. आता ते जेव्हा सगळे एकत्र होते त्यावेळेस तोपर्यंत काय नव्हतं वाटत मला. पण नंतर जेव्हा आम्ही दोघं एकत्र राहायला लागलो, त्याला उलट कळायला पाहिजे होतं की जबाबदारी आता आपल्या बरोबर, कसं आपण राहिलं पाहिजे किंवा काय. तर तो जास्त प्यायला लागला, उलट कमी नाही पण जास्त प्यायला लागला. आणि मग जास्त प्यायला लागल्यावर त्या दिवशी ते झालं. मग त्याला मी म्हटलं की तुला आवाज कमी करायचा असेल टीव्हीचा तर कर, नाहीतर मी दुसरीकडे चालले झोपायला, म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये चालले. म्हणून मी त्या रूम सोडून फक्त भिंतीच्या पलीकडे, म्हणजे दुसरी रूम होती त्या तिथे झोपायला आले. त्याला त्या पिण्याच्या ह्याच्यामध्ये तो होता ना, तर तो अक्षरशः म्हणजे तो क्षण सांगायचं म्हटलं तरी मला आज रोजी ना त्या गोष्टीचा इतका पस्तावा आणि त्या गोष्टीचा विचार करूनच मला इतकं टेन्शन येतं ना. त्यांनी मला काय केलं, मी अशी झोपले होते, दरवाजाच्या ह्या साईडला झोपले होते, आणि तो तिकडून आला. त्याने मला असं केसांना असं धरलं आणि असं गोल गोल फिरवलं मला 2 वेळा. म्हणजे तेव्हा काय माझी एवढी तब्येत वगैरे नव्हती, काय नाही, जेमतेम 30-35-40 किलो वजन असेल माझं त्यावेळेस. त्याने असं गोल फिरवलं आणि कानाखाली वगैरे दिल्या मला, इथे छाताडावर बसला माझ्या, मला मारलं दातावर, अशा अशा बुक्क्या मारत होता माझ्या तोंडावर. आता हा दाताचं पण तुम्हाला मी पुढे सांगते. बुक्या मारल्या माझ्या तोंडावर. परत नाही का हाताने पण बरचसं मारलं मला, खूप म्हणजे खूप, इतकं मारलं ना मला. रात्री 12-1 वाजल्यापासून मला मारत होता, पहाटे 4 वाजेपर्यंत मला तो मारतच होता. इतकं मारलं होतं ना, अक्षरशः डोक्यात जर हात घातला ना मी, ते केस आहे ना अक्षरशः असे हातात येत होते माझ्या, एवढं मला त्यांनी केसांना धरून डोक्याला असं भिंतीला आपटलं होतं माझ्या. दुसऱ्या नंतर मग माझ्या शेजारी त्याची बहीण राहिली होती. तिने कसा काय माहिती पहाटे ती 4 वाजता का 3:30ला बाथरूमला उठली होती. तिला तो आवाज आला माझा, म्हणून मग ती मला आवाज जरी केला ना मी, तर तो असा तोंड दाबायचा माझं आणि मला मारत होता. म्हणजे एवढं मारलं होतं ना जबर. तर माझा चेहऱ्याचा पूर्ण आहे ना, पूर्ण असा नकाशा, म्हणजे माझा चेहरा आहे हा मलाच ओळखत नव्हता एवढं. तर एवढी कंडिशन बेकार झाली होती ना माझी, की मला सांगता पण येत नाही. आज आज रोजी मला म्हणजे ते आठवलं तरी पण माझ्या आज अंगाला काटा येतो. इतकं मारलं होतं ना, हे टेंगूळ, डोक्याला असे टेंगूळ आले होते, हे नाक, डोळे बिळे सगळं काळं निळं सगळं झालं होतं माझं. तर याच्या पुढचा पार्ट जर तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल, कारण हा ब्लॉग खूप मोठा होतोय. तर
नेक्स्ट व्लॉग मध्ये मी तुम्हाला काय घडलं, पुढं काय झालं काय नाही ते सांगते. आणि आपली लाडकी रेश्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नवीन कोणी असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहेत अजून पुढचे आपले. पुढचं खूप मोठा संघर्ष आहे, तिथून पुढं पण खूप मोठा संघर्ष आहे आतापर्यंतचा माझा. तो ऐकायचा असेल तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि धन्यवाद.